श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी असते। ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे। कोणतंही शुभ काम करण्याआधी गणेशाची पूजा ही केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही केली जाते। गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यातून 2 वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते। धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते, तसेच बुद्धी प्राप्त होते। पंचांगानुसार चतुर्थी तिथी 24 जुलैला सकाळी 7:30 सुरू होईल, तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 जुलै रोजी सकाळी 4:19 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 24 जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे। ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पांचा वार आहे। ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा ही करत असतो। या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे। हे उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकटही दूर करतील। आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मसूर डाळीचा सर्वात प्रभावी उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे मोठ्यात मोठं कर्ज, अडचणी, संकट, विघ्न तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्या धन दौलतची आपल्याला कमतरताही पडणार नाही। आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे परिधान करा। त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची। गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने किंवा जलाभिषेक करू शकतात। 11 पळी पाणी आपल्याला अर्पण करायचं। पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत 11 पळी पाणी हे अर्पण करायचं। त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं। असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते। त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या घरातल्या इतर सदस्यांना सुद्धा आपल्याला प्यायला हे द्यायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे। त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू, जसे की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, त्यांना दुर्वा अतिशय प्रिय आहे, त्यांना मोदकाचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे। अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत। आपल्या मुलांच्या हातातनं आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल आणि दुर्वा ह्या अर्पण करायला लावायचे। त्याचबरोबर जर तुमची मुलं मोठी असतील, लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून घ्यायचं, किंवा तुमची मुलं लहान असतील, त्यांना नाही म्हणता येत असेल तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे। त्याचबरोबर 108 वेळा गणपती बाप्पांचा जो पण तुम्हाला मंत्र येतो, जसं की ओम गण गणपते नमः ह्या मंत्राचा किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप तुमच्या मुलांकडनं करून घ्यायचं आहे। आता मुलं खूप लहान आहेत, 108 वेळा करणं शक्य नसेल तर किमान 1 वेळा तरी तुम्हाला मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर गणेश चालिसाचं पठण करायचं, गणपती स्तोत्राचं पठण करून घ्यायचं आहे। तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत आपल्याला करायच्यात। ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर मसूरची डाळ लागणार आहे। आता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची, त्याचबरोबर एक प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं। त्यानंतर जी आपण स्टीलची प्लेट घेतलेली त्या प्लेटवर आपल्याला त्या गंधाने एक त्रिकोण हा बनवून घ्यायचा आहे, आणि जी आपण मसूरची डाळ घेतलेली होती ती बरोबर आपल्याला त्या त्रिकोणामध्ये भरून घ्यायची आहे। त्यानंतर ही प्लेट जी आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची, आणि त्यानंतर तिथेच बसून आपल्याला काही सेवासुद्धा करायच्या आहेत। आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं। 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे। फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचा आपल्याला
100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा श्री गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला 1 वेळा गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्र आहे त्याचं पठणसुद्धा करायचं आहे। ह्या तिन्हीही गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सर्व मनोकामना त्या पूर्ण करतात। तर आपल्याला काय करायचं, ह्या सेवा करून झाल्यानंतर हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थनाही करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या ज्या समस्या आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य हे दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा इतरही तुमच्या कोणत्या समस्या असतील त्या आपल्याला बोलायच्या आहेत। ही सर्व सेवा करून झाल्यानंतर ही मसूरची डाळ जी आपण प्लेटमध्ये ठेवली आहे ती संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर जे आहे आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान करायची आहे आणि देवपूजा करून घ्यायची। देवपूजा करून झाल्यानंतर ही प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आहे। आता ही मसूरची डाळ घेऊन आपल्याला जायचं आहे गायीजवळ। आता गाय जर घरी असेल तर तुम्ही ही सेवा घरच्या घरी करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये, गोशालेमध्ये किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर तुम्हाला जल हे अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्ही आरतीचं ताट घेऊन गेले असेल तर तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्या, तिची आरती करून घ्या आणि त्यानंतर ही मसूर डाळ जी आहे आपल्याला गायीला खायला द्यायची। त्यामध्ये तुम्ही एखादा गुळाचा खडा टाकला तरीही चालणार आहे। मसूरची डाळ खायला दिल्यानंतर तुम्हाला आवर्जून थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर तुम्हाला गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या। प्रदक्षिणा मारताना तुम्ही ओम गण गणपतये नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः कोणत्याही मंत्राचा जप करत करत तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात। प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला आवर्जून गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे। त्याचबरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने टिळा हा लावून घ्यायचा आहे। कारण गाय म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। त्याचबरोबर गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी आणि 33 कोटी देवी देवतांचा कृपाही होत असते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व विघ्न, सर्व संकट हे दूर होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं। धन प्राप्तीकरता अतिशय प्रभावी असा हा उपाय, म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो। श्री स्वामी समर्थ।